श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परम शांती सुखास भोगी। ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे। त्रैमूर्ती राजा गुरु तोची माझा, कृष्णा तिरी वास करोनी ओझा। सुभक्त तेथे करीती आनंद, ते सूर स्वर्गी पाहती विनोद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। गुरु शिष्यांची ही जोडी बिजाराम आणि किनाराम हे दोघ जण, किनाराम अघोरी बाबा आणि आपला शिष्य बिजाराम यांच्यासह वर्तमान जुनागड म्हणजे गुर्जर प्रांतात येतं, गुजरातमध्ये येतं आणि गुजरात पासून मध्य प्रदेशातून वरचा एक एक टप्पा पार करत मजल दर मजल करत हरिद्वार क्षेत्रापाशी येऊन पोहोचले। हरिद्वारला भगवती गंगामाईचं दर्शन घेतलंय। गंगेचं खूप मोठं महत्त्व हरिद्वारला आहे। जे शिवांचे भक्त आहेत ते हरिद्वार म्हणतात आणि जे श्री नारायणाचे भक्त आहेत, जे बद्रिकाश्रमात जातात ते हरिद्वार म्हणतात। हरिद्वार म्हटलं काय आणि हरिद्वार म्हटलं काय, अर्थ एकच आहे। भगवतीचं दर्शन घेतलं, गंगेमध्ये गुरु शिष्यांनी स्नान केलं आणि आता चार धामची यात्रा सुरू केली। आपण भारतातली लोक अतिशय भाग्यवान आहोत की ही जी चार धाम आहेत ती हिमालयातली, उत्तर प्रदेशातली, उत्तरांचलमध्ये, आजच्या काळात बोलायचं तर उत्तरांचलमध्ये ही चार धाम यात्रा घडते। पहिल्यांदा यमुनोत्रीची यात्रा, मग गंगोत्री, मग केदारनाथ आणि मग बद्रीनाथ। भौगोलिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर ह्या गोष्टी सोयीच्या ठरतात। या गुरु शिष्यांची जोडी, आज आपण जातो ते गाड्यांमधून जातो, परंतु ह्या गुरु शिष्यांनी ही जी यात्रा केली ही 17व्या शतकातली गोष्ट सांगतोय। यांनी पायी ती तीर्थयात्रा केली आणि दत्तात्रेयांच्या आज्ञेप्रमाणे पहिल्यांदा यमुनोत्रीचं दर्शन घेतलं। काय सुंदर क्षेत्र आहे यमुनोत्री। त्या यमुनोत्रीला एक गरम पाण्याचं कुंड आहे, तिथे स्नान केलं। यमुनोत्रीतून गंगोत्रीला आले, गंगोत्रीला भगवती गंगेचं दर्शन घेतलं। तिथून वरती गोमुख आहे, जिथून गंगा नदीचा उगम झाला। त्या गोमुखला गुरु शिष्यांची जोडी पोचली, तिथे दर्शन घेतलं आणि तिथून आशीर्वाद घेऊन भगवान श्री केदारनाथांचं दर्शन घेतलं। केदारनाथांचं दर्शन घेऊन ही गुरु शिष्यांची जोडी बद्रिकाश्रमात पोहोचली। बद्रिकाश्रमातल्या श्री नारायणांचं दर्शन घेतलं, हात जोडले। लक्षात घ्या, प्रभाते बद्रिकारण्ये, दत्तात्रय बद्रिकाश्रमामध्ये आहेत। प्रभातीच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला अत्रिपुत्र दत्तात्रय बद्रिकाश्रमात असतात। प्रभाते बद्रिकारण्ये असं वर्णन केलंय। त्या बद्रिकारण्यामध्ये दत्त महाराजांनी तप्तकुंडावरती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती म्हणतात त्या पद्धतीने जिथे जावं यांनी तिथे तिथे दत्तात्रेयांनी त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती या गुरु शिष्यांना द्यावी, असा हा सगळा लढीवाळ प्रकार चालू होता। त्या ठिकाणी श्री नारायणांचं दर्शन घेतलं, चार धामची यात्रा पूर्ण केली आणि पुन्हा उत्तर हिंदुस्थानातून प्रवास करत गंगेचं वर्णन करताना काय सुंदर केलंय हो। का शीतल वाहिनी गंगा, गंगा शीतल कुठे वाहते, तर म्हणाले प्रश्नातच उत्तर आहे। का शीतल वाहिनी गंगा, का शीतल वाहिनी गंगा, म्हणाले काशीतल वाहिनी गंगा, काशीमध्ये गंगा संथ वाहते, वरती खळखळाट आहे पण काशीला स्थिर आहे। ही गुरु शिष्यांची जोडी आता पुन्हा वाराणसी क्षेत्रात आली। वारुणा आणि असी अशा दोन नद्यांचा संगम झाला म्हणून त्या क्षेत्राचं नाव वाराणसी असं आहे। या गुरु शिष्यांची जोडी वाराणसीला पोहोचली। आता वाराणसीला आल्यानंतर भगवान दत्तात्रेयांनी दिलेली दुसरी आज्ञा पूर्ण झाली, नवे तिसरी आज्ञाही पूर्ण झाली। परिक्रमा पूर्ण करा, चारधामची यात्रा पूर्ण करा आणि वाराणसीला पोचा। तिसरी आज्ञा दत्तात्रेयांच्या आज्ञेप्रमाणे पूर्ण केली। आता पुढची आज्ञा काय आहे, दत्त महाराज सांगतील त्याप्रमाणे त्या चारधामची यात्रा करून गुरु शिष्यांची जोडी काशीला पोहोचली।
हे किनाराम बाबा काशीला येऊन राहायला लागले. दत्तात्रेयच आपले गुरु आहेत, त्यामुळे त्या मतप्रणालीला धरून अवधूत मत असं त्यांनी त्या आपल्या मतप्रणालीला नाव दिलं. अवधूत म्हणजे दत्तात्रय, त्यांचंच आपल्या मतप्रवाहाला नाव दिलं. या सर्व चरित्राचं अवगाहन करत असताना सन 1754 एक विलक्षण घटना किनाराम बाबांच्या आयुष्यात घडली. ती म्हणजे वाराणसीत मुक्कामाला असताना कालूराम अघोरी नामाचे एक सिद्ध पुरुष, अघोरी विद्या जे पारंगत होते, ते कालूराम नावाचे एक सिद्ध पुरुष कालूराम अघोरी, त्यांची आणि यांची दृष्टादृष्ट झाली. आणि या कालूराम अघोरी बाबांनी या किनाराम बाबांना, किनाराम अघोरींना दीक्षा दिली. पण सज्जनो, हे जे कालूराम अघोरी होते हे शब्दोच्चारापुरते अघोरी साधू होते, पण यांची गंमत अशी होती की या कालूराम अघोरींवरती सुद्धा गिरनार पर्वतावरती दत्तात्रेयांनी कृपा केली होती. नवे नवे प्रत्यक्ष दत्तात्रेयांचं स्वरूप असलेले हे कालूराम अघोरी होते. आणि जेव्हा हे यांच्या संपर्कात आले किनाराम अघोरी, तेव्हा दत्तात्रेयांचं तुला दर्शन कसं झालं, त्या परिक्रमेच्या मार्गामध्ये हे काहीही माहीत नसताना जेव्हा कालूराम अघोरींनी वर्णन केलं, आपोआप पाय पकडले. महाराज तुम्हाला कसं कळलं? ते म्हणाले, आम्हाला इथेच पाठवलंय आणि काशीला इथे पोचा हे एवढ्यासाठीच की हा पुढचा मार्ग तुला पाहायचा आहे. माझ्यानंतर हा अघोरी पंथाचा मार्ग हा तुला पुढे न्यायचा आहे. कालूराम अघोरी दत्त स्वरूप असलेले, त्यांनी यांच्यावरती कृपादृष्टी केली आणि पहिली अट सांगितली की ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या स्वतःला साठी वापरायच्या नसून लोकांच्या भल्यासाठी आहेत. किनाराम बाबा वर्णन करतात, कीना कीना सब कहे कालू कहे न कोय, कालू कीना एक भये राम करे सो होय. सज्जन हो, सांगायचं तात्पर्य असं, या कालूरामांकडून दीक्षा मिळाल्यानंतर या किनाराम बाबांनी कृमिकुंडावरती काशीमध्ये वास्तव्य केलं. या कालूराम महाराजांचं देहावसान झालं आणि त्या गादीचे हे उत्तराधिकारी झाले. कृमिकुंडावरती यांचं वास्तव्य झालं. अनेको पद्धतीचे चमत्कार या किनाराम अघोरी बाबांनी वाराणसीमध्ये केले. हे संगीताचे खूप मोठे भोक्ते होते. अनेक जण वाराणसीमध्ये येऊन यांच्या पुढे येऊन संगीताची हजेरी लावायचे. काशीमधल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याला मुलबाळ नव्हतं. किनाराम बाबांच्या आशीर्वादाने याला पुत्रप्राप्ती झाली. अनेक अनेक लीला त्यांनी काशीमध्ये केल्या. विवेकसार नावाचा ग्रंथ उज्जैन नगरीमध्ये या किनाराम बाबांनी लिहिला, रचला. आता यांनी मठ किती स्थापन केले, किती किती कार्य केले, त्याचा शेवटचा गोषवारा घेऊन आज आपण वाणीला विराम देऊ. मारुफपूर, नाईडीह, परानापूर, महुवर या ठिकाणी वैष्णव मठांची स्थापना केली आणि देवल, हरिहरपूर, कृमिकुंड इथं अघोरी पंथाच्या मठाची स्थापना केली. सज्जन हो, कृमिकुंड हा जो काशीतला भाग आहे, इथे रामशाला मठ हा त्यांचा प्रधान मठ आहे आणि या मठामध्येच कालूराम अघोरींची आणि किनाराम अघोरींची समाधी तिथं आहे. विवेकसार ग्रंथामध्ये या सर्वत्रांचं वर्णन त्यांनी करून ठेवलं. असा एवढा मोठा चरित्राख्यानाचा हा यांचा भाग. हा सिद्ध पुरुष सन 1826 मध्ये काशीमध्ये कृमिकुंडावरील रामशाला मठामध्ये समाधिस्थ झाले. आजही यांची अनुभूती वाराणसीतल्या लोकांना येते. अशा दिव्य भव्य अनुभवसिद्ध योग्याचं स्मरण या माध्यमातून आपण केलं. आपण त्यांच्या चरणी लीन होऊया. किनारी अघोरी बाबांनी महाराष्ट्राबाहेर दत्तभक्ती कशी केली त्यांचं स्मरण आपण करूया आणि अत्रिपुत्र दत्तात्रयांचं पवित्र नाम घेऊन आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.